नमस्कार फ्रेंड्स, मी सौरभ पाटील आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ ज्या लोकांना MBA करायचं आहे त्या MBA कोर्ससाठी लागणारी जी एंट्रन्स एक्झाम आहे म्हणजेच आपली MBA CET एक्झाम. तर MBA CET एक्झामचे फॉर्म्स महासीईटी सेलने रिलीज केले आहेत. तर हे फॉर्म्स कसे फिलअप करायचे आणि MBA CET एक्झामची सर्व डिटेल्स मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो लेट स्टार्ट आवर व्हिडिओ. तर MBA म्हणजे काय? MBA म्हणजे मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तर हा कोर्स 2 वर्षाचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स आहे. सो लेट्स डिस्कस इन दिस व्हिडिओ. ही जी MBA CET एक्झाम आहे तर MBA CET एक्झामचे फॉर्म्स सुटलेले आहे आणि त्याचं तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजेच ही CETची एक्झाम देण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं महासीईटी वेबसाईटला जाऊन रजिस्टर करावं लागेल. तर त्याच्या डेट्स आहेत 11 जानेवारी ते 31 जानेवारी, म्हणजे 11th ऑफ जानेवारी टू 31st जानेवारी या कालावधीत तुम्ही MBA CET एक्झाम देण्यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि ती एक्झाम ह्यावर्षी 9 आणि 10 मार्चला कंडक्ट होणार आहे. 9th ऑफ मार्च अँड 10th ऑफ मार्च हे 2 डेट्स आहेत. त्यापैकी कोणत्या तरी एका दिवशी तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर MBA कोर्स कोण करू शकतात? तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर MBA इज the candidate should pass minimum 3-year duration bachelor's degree awarded by any universities or recognized by UGC, that is University Grant Commission, with at least 50% of marks. म्हणजे काय? तर त्या कॅन्डिडेटने किंवा त्या विद्यार्थ्याने कमीत कमी 3 वर्षाचा कुठलाही ग्रॅज्युएशन कोर्स कंप्लीट केला पाहिजे, जसं की BA, BCom, BSc सारखे कुठलेही मिनिमम 3 इयर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणारे इंजिनिअरिंग और एनी कोर्स, इवन फार्मसी, सगळे कोर्सेस ज्या लोकांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे ते लोक MBA साठी एलिजिबल आहेत. आता आपण नेक्स्ट डिस्कस करणार आहोत एक्झामिनेशन फी. सो एक्झामिनेशन फी आहे फॉर ओपन कॅटेगरी इट इज 1200 अँड फॉर रिझर्व कॅटेगरी इट इज ₹1000. तर नेक्स्ट आता आपण पाहूया सिलेबस अँड मार्किंग स्कीम. तर सिलेबस आहे लॉजिकल और ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही हे रीड करू शकता. आणि मार्किंग स्कीम आहे लॉजिकल रिझनिंगचे 75 क्वेश्चन्स फॉर 1 मार्क इच, 75 मार्क्स. ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग 25 क्वेश्चन्स 1 मार्क इच. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि व्हर्बल ॲबिलिटीचे 50 क्वेश्चन फॉर 1 मार्क इच. आणि टोटल 200 क्वेश्चन्स 1 मार्क इच फॉर 200 मार्क्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं की MBA करण्यासाठी अजून एक एंट्रन्स एक्झाम आहे ज्याला आपण कॅट बोलतो. तर त्या कॅटमध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं. तसं MBA CET मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम फॉर धिस टेस्ट. आणि तुम्हाला ड्युरेशन दिलेलं आहे 150 मिनिट्स, म्हणजेच 2.5 तास, 2 तास 30 मिनिटं एवढा वेळ दिला जाईल. आणि तुम्हाला ही एक्झाम इंग्लिशमध्ये द्यायची. आणि मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन म्हणजेच तुम्हाला कुठलं तर सेंटर दिलं जाईल आणि तिथे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही होईल. आता नेक्स्ट आपण बघू की रजिस्टर कसं करायचं. तर सर्वात पहिलं तुम्हाला हाऊ टू रजिस्टर फॉर दिस एक्झाम. सो फॉर रजिस्टरिंग फॉर दिस एक्झाम यू नीड टू सर्च महासीईटी. तर तुम्हाला महासीईटी सर्च करायचं आहे. महासीईटी सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट येईल, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे राईट हँड कॉर्नरला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अकॅडमिक इयर 24-25. तर तुम्ही 2024-25 साठी ॲडमिशन घेणार आहात. सो तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तर न्यू युजर असाल, तर न्यू युजर असल्यामुळे तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. आणि रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं फुल नेम अकॉर्डिंग टू SSC और HSC मार्कशीट, ईमेल, पासवर्ड आणि तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आणि रजिस्टर करायचं. रजिस्टर केल्यानंतर तुम्ही ज्या ईमेल IDने रजिस्टर करताय आणि तुम्ही जो काही पासवर्ड सेट कराल त्याने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर MBA CET करायचं आहे. आणि MBA CET केल्यानंतर तुम्ही त्याची जी काही तुमची फीज आहे ती फीज पे करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. सो दिस इज द सिम्पल रजिस्ट्रेशन प्रोसेस. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो हिट द बेल आयकॉन. थँक्यू.